घेतलेली आहे. आपल्याला कसा जनतेचा प्रतिसाद आहे? नमस्कार, मी साधनाताई नरेश बर्डे, प्रभाग क्रमांक 12 या ठिकाणून आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे. 2012मध्ये सुद्धा आपल्याला माननीय केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, त्याचप्रमाणे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी माझ्यावर पुन्हा तिसऱ्यांदा ही जबाबदारी टाकली. जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे, कारण आपण 2017ला निवडणूक जिंकलो नाही तरी पण आपण सतत कार्यरत आहे. त्याचप्रमाणे माझे मिस्टर श्री नरेशजी बर्डे, आम्ही दोघंसुद्धा स्वर्गवासी वामनराव बर्डे लोकसेवा प्रतिष्ठान मार्फत आमचं अहोरात्र कार्य सुरू असते. त्यामध्ये झाडे लावा, झाडे जगवा, वह्या पुस्तकांचे वाटप, त्याच्यानंतर कोणी आजारी असेल, कोणाला ॲडमिट करायचं असेल, कोणाकडे औषधाला पैसे नसेल, या सगळ्या गोष्टी आमच्या सतत 12 महिने चालू असते. त्यामुळे जनतेचा आमच्याकडे पाहण्याचा कौल एक वेगळाच आहे की त्यांच्या घरातून एकतरी कोणी उभं राहायला पाहिजे आणि आम्ही त्यांचं ऋण फिटवलं पाहिजे, अशी त्यांची मनातून खूप इच्छा होती. आणि भारतीय जनता पार्टीसुद्धा आपल्यावर विश्वास टाकून पुन्हा एकदा आपल्याला संधी दिली. 2012मध्ये 50% जास्ती जनता जी आहे ती आदिवासी. तर आदिवासी लोकांमध्ये आपलं म्हणजे कसं प्रतिसाद आहे त्यांच्याकडून, चांगला की विरोध होत आहे? म्हणजे नाही, आदिवासी स्लम एरिया जास्त, स्लम एरिया बहुल भाग आहे ना, तर त्यांचा प्रतिसाद आपल्याला कसा भेटत आहे? आपल्या प्रभाग 12मध्ये जास्तीत जास्त स्लम एरिया आहे. त्यामध्ये आपलं गोंड मोहल्ला आहे, विश्वासनगर आहे, गिट्टी खदान आहे, दाट वस्ती आहे आणि समस्या इतक्या आहेत तिथल्या की त्यांचे चेंबर आहे, पाईपलाईन फुटलेली आहे, जुन्या पाईपलाईन आहे, त्या पूर्ण धसकून गेलेल्या आहे. ह्या सगळ्या समस्या, रस्त्या घराच्या समोर पाणी वाहत आहे, ह्या सर्व समस्या एवढ्या आहे. परंतु गेले 4 वर्ष झाले तर आपला नगरसेवक नाही होता, प्रशासनाचा हातात कारभार होता आणि प्रशासनाचे माणूस हे जे सफाई कामगार वगैरे आहे हे बिलकुल कामं ऐकत नाही. तर त्यामुळे जनता फार चिडलेली आहे. आम्ही म्हणतो की आमचेसुद्धा काम ते ऐकत नाही, पण नगरसेवक राहिला तर आपला कामाला वेटेच येईल. तर त्यामुळे त्यांनाही असं वाटते की नाही, लवकरच निवडणूक होऊन आपल्याला भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक भेटला पाहिजे आणि जी काही कामं आहेत ते आपण त्यांना हक्काने सांगू शकतो. त्याचप्रमाणे एक बार आप नाम बताइए फिर से, आपका नाम? साधना नरेश बर्डे, प्रभाग क्रमांक 12 प्रभाग क्रमांक 12 से आप साधना बर्डे जी। हाँ। तो यहाँ की जो मेन समस्या है वो रोड की है, सड़क पे गड्ढे हैं, पीने का पानी, जो स्लम एरिया है। अगर आप जीत के आती हैं तो स्लम एरिया को डेवलप करने का काम आप करेंगे, प्राथमिकता किसको देंगे? सर्वप्रथम तो मैं वह स्लम में है, स्लम एरिया जो है उसमें मैं रोज़ घूम रही तो इतनी प्रॉब्लम है वहाँ पे कि चलने के लिए रास्ता नहीं है, गटर का पानी बह रहा है। तो चेंबर और बहुत सालों से बनी हुई छोटी छोटी जो गटर लाइन है, पानी की लाइन है, वो सब धसक गई है और इसी वजह से वो पब्लिक को बहुत तकलीफ है। तो वह पहले चेंज करना चाहूँगी मैं। और इसके बाद मेरा आउटर वार्ड भी है, दाभा आउटर वार्ड में दिन ही दिन ये बन रहे, लेआउट बन रहे हैं, उधर ही समस्या है। हर एक को लगता है कि अपने को पानी चाहिए, दीवा चाहिए और रास्ता चाहिए। तो ये सब जो है, और जो NIT में नई कॉरपोरेशन के हैं लेआउट, उसको सैंक्शन करके उधर डेवलपमेंट का काम करने के लिए मैंने सोचा है। ठीक। प्रभागाच्या हे द्यायला पाहिजे, वो निवडून आणायला पाहिजे म्हणून काही मेसेज? आमची अशी इच्छा आहे की आपलं केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, आपल्या पालकमंत्री आपले भारतीय जनता पार्टीचेच आहे आणि महानगरपालिकासुद्धा आपल्याच भाजपातच राहील, भाजपाचा महापौर बनेल तर निश्चित स्वरूपात आपली शहराचा डेव्हलपमेंट होईल, विकास होईल, आपल्याला फंड भेटेल तर आपण कामं करू शकू, अशी अपेक्षा आहे. थँक्यू.